नवदुर्गेचे प्रथम स्वरूप शैलपुत्री देवीला समर्पित आहे। शैलपुत्री देवीचे महत्त्व जाणून घेऊया। शैलपुत्री देवीच्या ललाटावर अर्धचंद्र स्थापित आहे। देवीच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाचं फूल आहे। नंदी हे शैलपुत्री देवीचं वाहन आहे, म्हणून शैलपुत्री देवीला वृषभारूढ असंही संबोधलं जातं। देवी सतीने हिमालय कन्येच्या रूपात जन्म घेतला, तीच पुढे शैलपुत्री म्हणून ओळखली जाऊ लागली। नवरात्रातील पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीचं पूजन केल्यास चंद्रदोष नाहीसा होतो अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते। हिमालय कन्या असल्यामुळे शैलपुत्री देवीला बर्फाप्रमाणे पांढरा रंग प्रिय आहे, म्हणूनच देवीची पूजा पांढऱ्या रंगाच्या फुलांनी केली जाते। तसेच पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करणं सुद्धा शुभ मानलं गेलं आहे। शैल म्हणजे पाषाण आणि पाषाणाप्रमाणेच ठाम राहण्याची प्रेरणा त्यातून आपल्याला मिळते। शैलपुत्री देवीचे आवाहन सर्व नद्या, तीर्थ आणि दिशांनी केले जाते। मग सर्वांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा।